फ्रेंड्स, माझं नाव श्रद्धा तोरपणे आणि मी आत्ताच मनस्टॅक कोर्स कंप्लीट केला आहे स्पार्क आय टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये. तर या कोर्सचा एक पार्ट आहे इंटरव्ह्यू प्रिपरेशन. त्या इंटरव्ह्यू प्रिपरेशनमध्ये आम्ही व्हिडिओ सिरीज तयार करत आहोत. या व्हिडिओ सिरीजसाठी माझा टॉपिक आहे HTML आय फ्रेम विथ सेक्युरिटी कन्सिडरेशन. आय फ्रेम समजून घेण्याआधी आपण या व्हिडिओमध्ये काय काय समजून घेणार आहोत ते बघू. आधी आय फ्रेम काय असतं, देन आय फ्रेमचे डिफरंट ॲट्रिब्यूट्स कुठले असतात, त्यानंतर आय फ्रेमच्या ॲट्रिब्यूटचा नीट वापर नाही केला आपण तर आपल्याला काय काय सिक्युरिटी प्रॉब्लेम्स येऊ शकतात, आणि त्यानंतर या टॉपिकवरती कुठले इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारले जातात हे आपण बघणार आहोत. आपण एक एक्झाम्पलने समजून घेऊ. तुम्ही सपोज एखादी वेबसाईट ओपन केली आणि त्या वेबसाईटमध्ये जेव्हा आपण स्क्रोल करतो आपल्याला डिफरंट ॲडव्हर्टाईज दिसतात. त्यानंतर त्या वेबसाईटचंच एखादं यूट्यूब चॅनल असेल, त्यांनी तो यूट्यूबचा व्हिडिओ त्याच्यामध्ये एम्बेड केलेला असेल, तर अशा गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर त्या काय आहेत, त्या मे बी आय फ्रेमचा पार्ट असू शकतात. आता आपण तेच बघणार आहोत. आता बघू की आय फ्रेम काय असतं. आय फ्रेम स्टँड फॉर इनलाईन फ्रेम. तर इनलाईन फ्रेम. तर आय फ्रेमसाठी आपण आय फ्रेम HTML मध्ये बॉडी सेक्शनमध्ये यूज करतो. इथे हेड पार्ट राहील आणि क्लोज हेड वगैरे. तर HTMLचा जो बॉडी पार्ट आहे त्या बॉडी पार्टमध्ये आपण आय फ्रेम डिक्लेअर करतो. आय फ्रेमला ओपनिंग आणि क्लोजिंग असे दोन्ही टॅग्स असतात. HTML केस सेन्सिटिव्ह नाही आहे म्हणून कुठल्याही आपण ABC अल्फाबेट अप्पर केस लोअर केस यूज करू शकतो. त्यानंतर आता आय फ्रेमचे डिफरंट ॲट्रिब्यूट्स काय असतात आपण तो बघू. आय फ्रेमचे ॲट्रिब्यूट्स बघण्याच्या आधी आपण बघणार आहोत की तुम्हाला जर जास्त प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कसं होतं ते बघायचं असेल तर तुम्ही साईड लॅपटॉपवरती करून पण बघू शकता. आपण पहिला आय फ्रेमचा ॲट्रिब्यूट बघणार आहोत, हाईट आणि विड्थ. हाईट हे हाईट आणि विड्थ पिक्सेल व्हॅल्यूमध्ये घेतं. सपोज मी दिला इथे 500 आणि विड्थ पण दिली मी 500 आणि मी आता आय फ्रेम क्लोज करते. तुम्ही जर हे रन केलं हा बॉडी सेक्शनमध्ये पुट करून तर तुम्हाला पेजवरती तुमचं जे हे ॲक्च्युअल HTML पेज असेल आणि या पेजमध्ये तुम्हाला असं एक फ्रेम दिसेल. तर आय फ्रेम हाच पार्ट आहे फ्रेमचा की तुमचं जे करंट HTML डॉक्युमेंट आहे तुम्ही त्यामध्ये अजून एक HTML डॉक्युमेंट ॲड करू शकता. मग ते HTML डॉक्युमेंट इमेज असू शकते, इट कॅन बी इमेज, एखादा व्हिडिओ असू शकतो, त्यानंतर एखादी HTML तुम्ही एखाद्या वेबसाईटचाही सोर्स इथे पुट करू शकता.
एखादं तर हे काही असू शकतं. तुम्ही वेबसाईटमध्ये वेबसाईटची लिंक देऊन ती पण बघू शकता. सपोज माझी करंट वेबसाईट आहे, वेब पेज आहे माझं करंट, त्यामध्ये मी दुसऱ्या वेबसाईटचा लिंक दिली आहे, तो इथं शो करते, असंही मी करू शकते. हाच पार्ट आहे आय फ्रेम. म्हणजे करंट HTML डॉक्युमेंटमध्ये तुम्ही दुसरा एखादा HTML डॉक्युमेंट ॲड करू शकता. हे आहे आय फ्रेम. तर मी जेव्हा हाईट आणि विड्थ यूज केलं त्यावेळेस फक्त एक HTML डॉक्युमेंटमध्ये एक जे पण आपण हाईट आणि विड्थ दिले त्या साईजची फ्रेम क्रिएट होऊन येईल. आता या फ्रेममध्ये मला कंटेंट ॲड करायचं असेल तर मी यूज करणार सोर्स ॲट्रिब्यूट. सोर्स म्हणजे तुम्हाला जो पण कुठलाही पार्ट, इमेज ॲड करायची आहे, व्हिडिओ ॲड करायचा आहे, एखादी वेबसाईट ॲड करायची आहे, त्याचा पाथ या सोर्स ॲट्रिब्यूटमध्ये जायचा. SRC सोर्स ॲट्रिब्यूट आहे. त्याच्यामध्ये सपोज मी दिलं image1.jpg असं जर मी सोर्स दिला तर माझ्या HTML डॉक्युमेंटमध्ये जी आय फ्रेम मी 500x500ची क्रिएट केलेली होती त्यामध्ये एक इमेज दिसेल, कारण मी सोर्स दिला आहे image1. ती इमेज जर ते प्रेझेंट असेल तर ती इमेज ह्या आय फ्रेममध्ये शो होईल. जर मला सोर्स म्हणून एखादा व्हिडिओ द्यायचा आहे तर मी सोर्सऐवजी इमेजच्या जागी आपण व्हिडिओचा पाथ पण देऊ शकतो की video.mp4. तर असं रन केलं तर याच्यामध्ये व्हिडिओ दिसेल तुम्हाला. त्यानंतर पुढचा ॲट्रिब्यूट आहे नेम. आपण आता हाईट, विड्थ आणि सोर्स काढून टाकू. आता मी फक्त आधी नेम सांगते. नेम इज इक्वल टू मी दिले माय फ्रेम पण आता हे नेम कुठून आलं तर आपल्याला सपोज माझा HTML डॉक्युमेंट आहे, हे माझं HTML डॉक्युमेंट आहे, त्याच्यामध्ये एक लिंक आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर माझी जी आय फ्रेम आहे त्या आय फ्रेममध्ये मला काहीतरी कंटेंट शो करायचं आहे. इथे www.example.com अशी माझी लिंक आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर मला इथं कंटेंट शो करायचं असेल तर मला आधी एक अँकर टॅग यूज करावा लागेल. अँकर टॅग आपण काय यूज करतो, HTML मध्ये मला लिंक्स क्रिएट करायचे असतील त्याचे ॲट्रिब्यूट्स आहेत href हायपरटेक्स्ट रेफरन्स, इज इक्वल टू त्या लिंकचा आपल्याला पाथ द्यायचा आहे. मी म्हटले इथे www.google.com आणि इथं टार्गेट सेट करायचं, तसं नाव दिलं आपण. टार्गेट इज इक्वल टू माय फ्रेम. तर आता जर इथे एक्झाम्पल घेतलंय मी तर त्यामुळे एक्झाम्पल घेते. मी हा पाथ दिलाय
हे झालं अँकर टॅग. या अँकर टॅगनी तुम्ही ॲक्च्युअल ही जी लिंक आहे ते अँकर टॅगमध्ये कुठलं कंटेंट शो करायचं आहे लिंकसाठी तुम्ही हा पण पाठ देऊ शकता. मी इथे लिहू शकते www.ex.com आणि क्लोज अँकर टॅग. तर हे जे कंटेंट असेल ते वेब पेजवरती दिसेल. हे जे होतं ते इथे दिसेल. जेव्हा तुम्ही या लिंकवरती क्लिक करणार आहे त्यावेळेस तुम्हाला असं करायचं आहे की आय फ्रेममध्ये कंटेंट शो झालं पाहिजे, म्हणून टार्गेट इज इक्वल टू माय फ्रेम दिलं आहे. ज्यावेळेस मी या लिंकवरती क्लिक करेल त्यावेळेस या आय फ्रेममध्ये हे या ज्या हा पाथ दिला आहे तो कंटेंट इथं डिस्प्ले होईल आय फ्रेममध्ये. हे झालं नेम ॲट्रिब्यूट आय फ्रेमचा. आय फ्रेमला अजून डिफरंट ॲट्रिब्यूट्स आहेत, पण त्यामध्ये एक सँडबॉक्स म्हणून ॲट्रिब्यूट आहे. तो सेक्युरिटी कन्सर्न्सच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. त्याआधी आपण आय फ्रेमला सिक्युरिटी का म्हणजे प्रोव्हाइड का करावं लागते, आपल्याला सँडबॉक्सचा यूज का करावा लागतो ते बघायचं असेल तर सिक्युरिटी जर आपण सँडबॉक्स हा ॲट्रिब्यूट यूज नाही केला, सँडबॉक्स काय करतं की आय फ्रेमवरती सगळे रेस्ट्रिक्शन टाकून देतं. तर कुठले रेस्ट्रिक्शन्स ते आपण बघू. पण जर हा रेस्ट्रिक्शन टाकण्याची वेळ काय येते तर काही सिक्युरिटी प्रॉब्लेम्स क्रिएट होता आय फ्रेममुळे, ते आपण आधी बघू. मग आपण बघू सँडबॉक्स ॲट्रिब्यूट ऑफ आय फ्रेम. सिक्युरिटी प्रॉब्लेम्स आपण मेजर 2 प्रॉब्लेम बघणार आहोत. त्यातला पहिला आहे क्रॉस साइट स्क्रिप्टिंग. पहिला आहे क्रॉस साइट स्क्रिप्टिंग. आता क्रॉस साइट स्क्रिप्टिंग याचा असा अर्थ होतो की मी एखादी सपोज ही माझं HTML किंवा ही माझी वेबसाईट आहे, ही माझी मेन वेबसाईट आहे, ठीक आहे. आणि या वेबसाईटमध्ये मी आय फ्रेमला परमिशन दिलेली आहे, एक आय फ्रेम क्रिएट केलेली आहे. आणि मी आय फ्रेमला सगळ्या परमिशन दिलेल्या आहे की सेम ओरिजिन आहे, आपण ते नंतर बघू ॲट्रिब्यूट्स. या परमिशनमुळं जर आय फ्रेममध्ये यूज केलेल्या सोर्स पाथमध्ये जे आपण सोर्स यूज केला आहे तो जर ट्रस्टेड नसेल तर ही जी आय फ्रेम आहे ती आपल्या मेन कंटेंटमध्ये चेंजेस करू शकते. म्हणजे माझं मेन कंटेंट आहे, त्या मेन कंटेंटमध्ये दुसरं अजून कंटेंट ॲड करणे. सपोज जी पण आय फ्रेमवाली पार्टी त्या जी फ्रॉड पार्टी असेल त्या फ्रॉड पार्टीने सपोज माझ्या मेन कंटेंटमध्ये एखादं बटन क्लिक केलं आणि त्या बटनच्या क्लिकमुळे किंवा एखादा फॉर्म क्रिएट केला आहे, त्या फॉर्ममध्ये डिफरंट लॉग इन इन्फॉर्मेशन तो ॲक्सेप्ट करतो युजरकडून. युजरला काय वाटते की ही ट्रस्टेड वेबसाईट आहे, म्हणून युजरने जर त्या फॉर्ममध्ये एंटर केलं, त्याचा डेटा एंटर केला, पण प्रॉब्लेम काय आहे की तो ॲक्च्युअल मेन वेबसाईटचा तर आहेच नाही, तो आय फ्रेमचा आहे, जी थर्ड पार्टी आय फ्रेमवाली फ्रॉड पार्टी. तर यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो की डेटा स्टिलिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो क्रॉस साइट स्क्रिप्टिंगमुळे. माझ्या मेन HTML डॉक्युमेंटमध्ये कोणीतरी थर्ड पार्टी
डेटा किंवा स्क्रिप्ट इंजेक्ट करते. हे झालं क्रॉस साईट स्क्रिप्टिंग. त्यामुळे सिक्युरिटी प्रॉब्लेम्स येऊ शकतात, युजरचा डेटा स्टोर होऊ शकतो. त्याच्यानंतर सेकंड आहे क्लिक जॅकिंग. क्लिक जॅकिंग. आता क्लिक जॅकिंग हा याच्यामध्ये 2 वर्ड्स आहे. क्लिक प्लस हायजॅकिंग. याच्यामध्ये 2 पार्ट आहे. क्लिक जॅकिंगमध्ये क्लिकिंग आणि हायजॅकिंग. तर बऱ्याचदा आपण आता सिक्युरिटी कन्सर्न बघत आहोत की डिफरंट आपल्याला व्हॉट्सअपवरती फाईल्स येत आहे किंवा एखादी ॲप डाउनलोड करा म्हणून फाईल येते, त्याच्यावरती क्लिक केलं तो प्रॉब्लेम्स, जसं फिशिंग जो प्रॉब्लेम आहे तसाच प्रॉब्लेम आहे. जर मी माझ्या मेन कंटेंटमध्ये माझं मेन कंटेंट आहे आणि काही मी सिक्युरिटी रेस्ट्रिक्शन्स आयफ्रेमसाठी लावलेले नाही आहे, तर होऊ शकतं की हा आयफ्रेमचा जो सोर्स आहे ते ट्रस्टेड साईट नाही आहे आणि त्यांनी काय केलं की माझ्या मेन HTML डॉक्युमेंटला एक आयफ्रेम क्रिएट केली आणि ती याच्यावरती शो केली. ॲज अ युजर सपोज एका XYZ बँकची साईट आहे आणि माझी ही वेबसाईट त्या आयफ्रेम जी ही एक आयफ्रेम आहे, माझी वेबसाईटचा यूज करून त्यांनी असं शो केलं, एक इनव्हिजिबल आयफ्रेम मागे लावली आणि शो केलं की ही या बँकची वेबसाईट आहे. युजरला जर समजलं नाही की ही कुठल्या ही ट्रस्टेड आहे की नाही, युजर आपला डेटा एंटर करू शकतो आणि त्याने तसं सबमिट केलं तर तो सगळा डेटा त्या थर्ड पार्टी फ्रॉड पार्टीकडे जाऊ शकतो. हा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे जेव्हा मी क्लिक करते तो प्रॉब्लेम डेटा तिकडे जाऊन आपला डेटा स्टोर होऊ शकतो. तर हाच प्रॉब्लेम आहे क्लिक जॅकिंगचा. तर असे प्रॉब्लेम्स आयफ्रेममुळे होऊ शकतात. आयफ्रेमला जर सगळ्या परमिशन परमिट केल्या तर असे सगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणून आता त्याला रेस्ट्रिक्शन कसे द्यायचे ते आपण बघणार आहोत. तर ते रेस्ट्रिक्शन देण्यासाठी आपल्याला एक वे आहे. आयफ्रेमसाठीचा ॲट्रिब्यूट आहे सँडबॉक्स. तर आपल्याला सँडबॉक्सिंग करावं लागते. तर आपण सँडबॉक्सिंग बघू. आयफ्रेम आपला टॅग, त्यानंतर मी एखादा सोर्स दिला इथे, सोर्स दिला एखादा, त्याचा पाथ मी दिला इथे, आयफ्रेममध्ये काय शो करायचं आहे, म्हणजे आपल्या मेन HTML डॉक्युमेंटमध्ये आपल्याला काय शो करा, ही झाली आयफ्रेम. तर मेन HTML सोर्स दिला. हा सोर्स जो पण असेल डेटा तो इथे आयफ्रेममध्ये शो होईल. त्यानंतर हाईट आणि विड्थ सेट केली. विड्थ दिली मी. आता मी असं इथं म्हटलं की सँडबॉक्स
आणि मी क्लोज केला आय फ्रेम. तर हे जे कंटेंट असेल ते आय फ्रेममध्ये शो होणार नाही. सँडबॉक्स काय करतं, अलोन सँडबॉक्स, की ऑल रेस्ट्रिक्शन ॲड करतं आय फ्रेमसाठी. मग तो कुठलाही डेटा शो नाही होणार. पण आता आय फ्रेम जर यूज करायचं आहे आणि सिक्युरिटी पण पाहिजे, पण डिरेक्ट सँडबॉक्सचा यूज नाही करू शकत. मग काही सँडबॉक्समध्ये आपण काही रेस्ट्रिक्शन कमी करतो. तर कसे कमी करतो बघू आपण. मला जर आय फ्रेममध्ये ही आय फ्रेम आहे, त्या आय फ्रेममध्ये मला जावास्क्रिप्ट ही जी स्क्रिप्ट आहे ती रन करण्याची परमिशन द्यायची असेल तर मी अलाव स्क्रिप्ट म्हणून यूज करेल. सँडबॉक्स इज इक्वल टू अलाव स्क्रिप्ट. बाकीच्या जे रेस्ट्रिक्शन आहे ते तसेच राहतील, फक्त स्क्रिप्टिंगला परमिशन दिली. त्यानंतर अलाव स्क्रिप्ट नंतर आपण जर मला आय फ्रेममध्ये एखादा फॉर्म असेल त्याच्या सबमिशनची परमिशन द्यायचं असेल तर आपल्याला यूज करावं लागतं सँडबॉक्स इज इक्वल टू अलाव फॉर्म्स. जर माझ्या आय फ्रेममध्ये इथे ही आय फ्रेम आहे, त्याच्यामध्ये एखादा फॉर्म आहे आणि हे सबमिट आहे. हा फॉर्म सबमिट करण्याची परमिट करायची असेल तर मी यूज करेल अलाव फॉर्म्स. त्यानंतर पुढचं आहे अलाव पॉपअप. ही माझी आय फ्रेम आहे. त्या आय फ्रेममध्ये मला पॉपअप्स ॲड करायचे असतील किंवा आय फ्रेम मला दुसऱ्या विंडोवरती ओपन करायची असेल तर ती परमिशन अलाव सँडबॉक्स इज इक्वल टू अलाव पॉपअपनी आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं ॲट्रिब्यूट आहे सँडबॉक्स इज इक्वल टू अलाव सेम ओरिजिन. तर अलाव सेम ओरिजिनचा अर्थ काय होतो, आधी ओरिजिन समजून घेऊ आपण. ओरिजिन काय असतं? ओरिजिन म्हणजे सपोज तुमचं एखादं HTML डॉक्युमेंट आहे, त्या HTML डॉक्युमेंटच्या डिफरंट त्याचा पोर्ट असेल, पोर्ट नंबर, त्यानंतर त्याचं होस्ट, ह्या ज्या गोष्टी हे आपल्या HTML डॉक्युमेंटला आहे. तर जेव्हा आपण म्हणतो की अलाव सेम ओरिजिन म्हणजे माझी जी आय फ्रेम आहे ती सुद्धा याच HTMLचाच पार्ट आहे असं कन्सिडर कर. आणि ज्या परमिशन या वेब पेजला आहे, ज्या माझ्या मेन डॉक्युमेंटला आहे, त्याच आय फ्रेमला सुद्धा दे, याचा असा अर्थ होतो सँडबॉक्स अलाव सेम ओरिजिन. पण अलाव सेम ओरिजिन यूज करताना आपल्याला खूप केअरफुल राहावं लागतं. जर आपण ट्रस्ट करत असेल की जो सोर्स आपण ॲड केला आहे तो ट्रस्टेड असेल तर आपण अलाव सेम ओरिजिन द्यायचं. कारण जर मी कन्सिडर केलं आहे की मेन डॉक्युमेंट आणि आय फ्रेम सेमच आहे आणि जर आय फ्रेम जी पार्टी आहे ती ट्रस्टेड नसेल तर युजर डेटासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. मेन जे वेबसाईटचं कंटेंट आहे ते जर कुणी
जसं आपण क्रॉस साईट स्क्रिप्टिंग बघितलं, ते कोणी मॅनिप्युलेट करण्याचं ट्राय करू शकतं. म्हणून ज्यावेळेस ट्रस्टेड वेबसाईट सोर्स असेल तरच आपण सँडबॉक्स इज इक्वल टू अलाउ सेमी ओरिजिन परमिट करायचं. असे आणि अजून डिफरंट ॲट्रिब्यूट्स पण आहेत आयफ्रेमसाठी. आयफ्रेमचा अजून एक ॲट्रिब्यूट आहे, तो म्हणजे फ्रेम बॉर्डर. फ्रेम बॉर्डर इज इक्वल टू 0 असेल तर आपण बॉर्डर नाही द्यायची असं टाकतो, आणि 1 असेल तर बॉर्डर येईल पर्टिक्युलर. पण आता फ्रेम बॉर्डर आता यूज नाही करत, CSSमुळे आपण डिरेक्टली स्टायलिंगच यूज करू शकतो. स्टायलिंग बॉर्डर नन जर नसेल पाहिजे, बॉर्डर द्यायची असेल तर तसे पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन्स. हे झाले डिफरंट ॲट्रिब्यूट्स आयफ्रेमचे. आता जेव्हा आपण आयफ्रेम लिहितो, मी इथे आयफ्रेम लिहिले, त्याचे डिफरंट ॲट्रिब्यूट्स दिले आणि आयफ्रेम क्लोज केले. याच्यामध्ये काहीतरी कंटेंट असतं, ते फॉलबॅक कंटेंट असतं. सपोज माझी एखादी वेबसाईट आहे, ती आयफ्रेमला सपोर्टच करत नाही आहे, त्यावेळेस मग काय शो होणार तर ह्या आयफ्रेमच्या टॅगमध्ये जो लिहिलेला डेटा आहे तो शो होणार. त्याने आपल्याला काय कळेल की माझी जी आयफ्रेम आहे माझं जे ब्राउझर आहे ते आयफ्रेमला सपोर्ट करत नाही आहे. मग हा जो डेटा असेल तो शो होईल ब्राउझरवरती. तर अशा पद्धतीने आपण आयफ्रेम काय असतं, आयफ्रेम म्हणजे इनलाईन फ्रेम. एका करंट HTML डॉक्युमेंटमध्ये दुसरा HTML डॉक्युमेंट ॲड करणे म्हणजे आयफ्रेम. आयफ्रेमचे डिफरंट ॲट्रिब्यूट्स बघितले आपण, हाईट, विड्थ, सोर्स, त्यानंतर नेम, त्यानंतर सँडबॉक्सिंग बघितलं, सँडबॉक्सचे डिफरंट टाईप बघितले, आणि सँडबॉक्सिंग काय यूज करावं लागते, सिक्युरिटी कन्सर्न काय, सिक्युरिटी प्रॉब्लेम काय येतात हे आपण बघितलं. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल आयफ्रेम काय असतं आणि सिक्युरिटी आपल्याला आयफ्रेम यूज करताना सिक्युरिटी कन्सिडरेशन घ्यावे लागतात. हा सगळा पार्ट आपण बघितला. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि आता आयफ्रेमवरती किंवा सिक्युरिटी कन्सिडरेशन यावरती काय काय क्वेश्चन येतात, तर तुम्हाला विचारू शकतो की आयफ्रेम काय आहे, आयफ्रेमचे डिफरंट ॲट्रिब्यूट्स काय आहे, आयफ्रेम यूज करताना काय सिक्युरिटी प्रॉब्लेम्स येऊ शकतात, मग ते सिक्युरिटी प्रॉब्लेम कसे रिझॉल्व करू शकतात. तर आपण सँडबॉक्सिंग बघितलं. अजून सँडबॉक्सिंगचे खूप सारे टाईप आहेत. आता आपण अलाउ सेमी ओरिजिन बघितला, स्क्रिप्ट बघितला, हे बघितला. पण तुम्हाला अजून जर बघायचं असेल तर तुम्ही स्टडी करू शकता. थँक्यू.